श्रीकृष्ण परमात्मने नमः। तजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसां राशीन्नाशेति विघ्नानां शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं वेदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचिनर्थे दुःखिप्रं मेधां देवी सरस्वती वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्तेजङ्गलिकायमाने संसारहालाहरमो शान्त्यै अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमालन्दी वल्लभं ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपण पाहत आहोत। नेवाशाला संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली, पूर्ण केली आणि नंतर पुढच्या प्रवासाला प्रारंभ केलेला आहे। प्रवासामध्ये नाना प्रकारचे अभंग साहित्य याच्यामध्ये वेळ जातोय। विद्वानाचा काळ साहित्य संगीत आणि कला, साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विचारहीन। विद्वानांचा काळ अवांतर गप्पा मारण्यात जात नाही। प्रत्येक क्षणोक्षणाचा उपयोग करून घेणारे संत महात्मे ते निरर्थक कसे काय बोलतील? तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, जे सहज बोलले तरी वेदवाक्यच असेल असे संत महात्मे निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई सोबत रेडा आहे, रेड्याचा मालक आहे, बरोबर काही भक्त मंडळी आहेत आणि चाललेले आहेत। पाठेमध्ये एकमेकाचे अभंग ऐकत आहेत। ते अभंग एकापेक्षा गूढ, सामान्याच्याही बुद्धीला, विद्वानाही न कळणारे, सामान्याची गोष्ट सोडून द्या। निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, हा मुक्ताबाईचा हा अभंग सर्वश्रुत आहे, पण मोठमोठ्या विद्वानाला याचा अर्थ काढायला अवघड जात। मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव दाहला, वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळासी जायो, शेष माथा वंदी पायो, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली। अशी एकापेक्षा एक रहस्यमय अभंग ते प्रकट करतायत आणि जाते वेळी सहज नाही जात। हे संत महात्मे कसे असतात? एका सूत्रात सांगितलेले, साहित्यामध्ये सूत्र आहे, गंगावत गजगंडवत गगनवत गंगेयवत गेयवत। गंगेसारखे पवित्र, गंगा, गंगेच्या काठावर जो मरतो त्याला मुक्त आहे। गंगेचं पाणी पितो त्याला पाप नाहीच आहे। गंगेचं स्नान करतो त्याला त्याचं पाप नाहीच होणार आहे। गंगा जन्मशतम पापम, म्हणजे पीत्वा जन्मशतम पापम। गंगेचं पाणी पिले की 100 जन्माचं पाप। पीत्वा जन्मशतम, दृष्ट्वा जन्मशतम पापम, पीत्वा जन्मशतद्वयम। गंगा पाहिली की 100 जन्माचं पाप नाहीचं होतं, पाणी पिले की 200 जन्माचं पाप नाहीचं होतं। आणि स्नात्वा जन्म सहस्रंतु, आणि गंगे स्नान केले की 1000 जन्माचं पाप नाहीचं होतं। अशी गंगा, तसे संत महात्मे असतात। किंबहुना गंगा पापम शशीतापम दैन्यं कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यंच
हरेच संत समागम. गंगा केवळ पाप नाहीसा करते, ताप नाहीसा करत नाही, दाह नाहीसा करत नाही, आणि दारिद्र्य दूर करू शकत नाही, फक्त पाप नाहीच करते. शशी तापम, चंद्र दाह कमी करतो पण पाप नाहीच करू शकत नाही आणि दारिद्र्य दूर करू शकत नाही. कल्पतरू दारिद्र्य दूर करू शकतो पण पाप दूर करू शकत नाही आणि ताप दूर करू शकत नाही. प्रत्येकाचे वेगळे वेगळे गुणधर्म आहेत. गंगा पापम, शशी तापम, दैन्यम कल्पतरुस्तथा. पण पापम तापम च दैन्यंच हरेच संत समागम. पाप ताप आणि दैन्य हे संत समागमाने दूर होतात. कारण गंगेपेक्षाही पवित्र संत असतात. गंगेचं महत्व टिकवणं, तीर्थी कुर्वंत तीर्थानी, तीर्थाला तीर्थपट टिकवलं संत लोकांनी. पण गंगेपेक्षाही महिमा संतांचा जास्त आहे. गंगा एकदा निघाली की थांबत नाही. तर संतांचं कार्य ठरलेलं आहे यावत जीव पर्यंत. पण तुमचा कोरोना असो, तुमचं काही असो, सत्संग होणार म्हणजे होणार. का दिवस वाया घालायचा आहे? घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. काय उद्याचा विश्वास आहे? प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, को विश्वास पुनश्वास आगमिष्यति मानवा. काय विश्वास आहे? पुढचा श्वास येतो किंवा नाही त्याची खात्री नाहीये. पण प्रत्येक श्वासाला विश्वासाने भगवंताचं नाव घ्या. उद्यावर काही टाकू नका. उद्या हे करू ते करू हित साधू, घरे मंदिरे सुंदरे थोर बांधू, भ्रमे शुद्ध वेड्या असे हे राहणे, उद्या काय होईल हे कोण जाणे. उद्याच्या गर्भात काय झाले कुणाला माहित आहे? म्हणून उद्या नाही, दुपारी नाही, कार्य मध्य पूर्वीत. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी, फिर करेगा कब. म्हणून सत्कर्म मागे टाकू नका, दुष्कर्म करूच नका. शक्यतो मागे टाकायचा, मागे टाकायचा. सामान्याची वृत्ती दुष्कर्माचा विचार येत असतो मनामध्ये, मागे टाकायचा. सत्कर्म पहिल्यांदा करा. अविरत कार्य करत राहायचंय. गंगा अविरत वाहत असते, तसं संत महात्मे आपल्या जीवनाचं कार्य अविरत करत असतात. ते थांबत नाहीत कुठं. गंगा समुद्राला मिळेपर्यंत थांबत नाही, तसे संत महात्मे आपल्या मुक्कामाला पोचल्याशिवाय थांबत नाही. पण एकटे संत महात्मे जातात असं नाही. वाटेमध्ये जे 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 लहान लहान उपनद्या येतील, ओढे येतील, कालवे येतील, त्या सगळ्यांना घेऊन जाते. तर संत महात्मे एकटे उद्धरून जात नाहीत, अनेकांना उद्धाराचा मार्ग दाखवीत आपल्या सोबत ते घेऊन जात असतात. म्हणून संतांचं महत्व सांगितलेलं आहे. संतो दिसंती चक्षुषी बहिरर्गः समुत्थितः, देवता बांधवा संत संत आत्मा हमेव. भगवंतानी भागवताच्या 11व्या स्कंदात सांगितलेलं आहे की संत माझी आत्मा आहे. देवता बांधवा संत संत आत्मा हमेव, माझा आत्मा संत आहे. म्हणून गंगावत, गंगेसारखे जगाला शुद्ध करता निघालेले. त्यामध्ये लिहिलंय, बांधिली सोडीत बुडाली काढीत. जे संसारात बांधले गेलेले आहेत त्याला सोडताय, आणि बुडाली काढीत, जे विषय सागरामध्ये बुडालेले आहेत त्याला ते वर काढताय. म्हणून गंगावत, गंगेसारखे. गजगंडवत, मत हत्तीप्रमाणे असतात. त्याला जगाचं काहीच देणे घेणं नाही. मला कोणी वंदा अथवा निंदा, आम्हास वहिताचा धंदा. तर आम्हाला कोणाचे देणे घेणं नाहीये. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. परमात्म्याने सगळी व्यवस्था केलेली आहे. परमात्मा काळजी घेतो, आमचा विश्वास आहे. त्यामुळं संत महात्मे कुणावरही अवलंबून राहत नाहीत. आपापल्या भक्तीच्या मस्तीमध्ये मस्त राहतात. गजगंडवत, गगनवत, आकाशाप्रमाणे विशाल हृदय असतं. त्यात हा शत्रू आहे, हा मित्र आहे, याचा उद्धार करावा, याचा करू नये, अजिबात नाही. गंगेमध्ये जो कोणी आला तो उद्धरून जातो.
तसे संतांच्या जवळ जो आला, क्षणमिह सज्जन संगती रेका भवती भवार्णवतरणे नौका. एक क्षणाची संगती जर झाली तर भवसागरामध्ये नौकेचं काम करत. ऐहिक सुख तर मिळतं, आता पाहायला तो दृष्टिकोन लागतो, ही गोष्ट महत्वाची आहे. दृष्टिकोन लागतो. आपल्या हिताचं काय ते करत असतात. आम्हाला जे आवडतं तो भाग वेगळा आहे आणि आमचं ज्यात हित आहे तो भाग वेगळा आहे. साखर आवडते याचा अर्थ डायबिटिकच्या लोकांनी साखरच खावी असं नाहीये. त्यात डॉक्टरला माहिती असतं की याला काय योग्य आहे, काय आवडतं नाही. आवड वेगळा विषय आहे आणि हित वेगळा विषय. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. संत म्हणतात हित होय तो व्यापार आहे. तुमच्या जीवनाचं हित कशामध्ये ते करा ना, तो व्यापार करा. गंगावत गजगंडवत गगनवत, आकाशाप्रमाणे विशाल हृदय, गंगेयवत भीष्माचार्यासारखे दृढ प्रतिज्ञा आहे. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, काही हो आपल्या निश्चयापासून विचलित होत नाही. एकच निश्चय, बस देव माझा, मी देवाचा, त्याशिवाय काही प्राप्त करणार नाही. आणि त्याच्या सोबत बुडती हे जन न देखवे डोळा. भगवंताची उपासना करणे, भगवंताचं होऊन राहणे आणि त्याबरोबर लोकांचा उद्धार करणे, गगनवत या विचाराने चाललेला. गांगेयवत विश्व प्रतिज्ञा, की जीवनामध्ये मला हेच कार्य करायचंय. आणि गेयवत मधुर आनंद, गेय संगीत कसं असतं, मधुर असतं, तसं लोकांच्या जीवनामध्ये वसंत ऋतूप्रमाणे शांतो महांतो निवसंती संतः वसंतवल्लोकहितं चरन्तः तीर्णा स्वयं भीम भवार्णवं जनान् अहेतु नान्यान् अपि तारयन्तः. शांतो महांतो निवसंती संतः. संत कसे असतात? शांत. ते लगेच दाखवायला जात नाही तुम्ही किती मोठा आहे काय, तुम्ही माझं प्रवचन ऐका, नाही दाखवायला जात नाही. ते खरे संत आहेत, महान असतात. निवसंती संतः वसंतवल्लोकहितं चरन्तः. ज्याप्रमाणे वसंत ऋतू आला म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतो, प्रकृती सौंदर्याने प्रकृतीला नटवतो, त्याप्रमाणे संत महात्मे आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतात. तीर्णा स्वयं भीम भवार्णवम, ते भवसागर तरलेलेच असतात. जनान अहेतु नान्यान अपि तारयन्तः, अहेतु ते इतरांना तारत असतात. म्हणून गेयवत असं सूत्र सांगितलेलं आहे. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी येवनी आपुलिया हाती, रिगाला भक्तिपंथी जगादेत. इथे सांगितलेलं आहे जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यातली चौथी पुरुषार्थ सिद्धी कोणती आहे? मोक्ष. संत महात्मे धर्म अर्थ काम याला गौणत्व देतात आणि चौथी सिद्धी मोक्ष. धर्म आणि मोक्ष या दोघाला महत्व देतात. धर्म पालन करणे, धर्मरक्षावयासाठी करणे अटी आमासी, धर्मरक्षणा करता आमचा अवतार आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. जे ऋषी मुनींनी धर्माचं प्रतिपादन केलंय ते सांगण्याकरता आम्ही वैकुंठवासी या कारणाकरता आलो आहोत, असं संतांचं म्हणणं आहे. चौथा पुरुषार्थ मोक्ष घेऊन घेऊनिया आपुलिया हाती, रिगाला भक्तिपंथी जगादेत, आणि सगळ्या जगाला मुक्तीचा मार्ग दाखवीत ते संत महात्मे प्रवास करत आहे. अशा प्रकारे गावोगाव मुक्काम करत, लोकांना उपदेश करत, लोकांना विषय सागरातून बाहेर काढत, मोक्षाचा मार्ग दाखवत ती आळ्याला पोहोचली. पुण्याकडे जाताना आळे नावाचं गाव लागतं. आजही आळे फाटा तिथे प्रसिद्ध आहे. आणि तिथे थांबली.
कारण रमणीय स्थान. आणि पैठणून आलेला रेडा पहिला शिष्य माऊलींचा हा तिथे सोबत होता. तो सारखा वेदघोष करायचा, दिवस रात्र. ज्याची वाणी वेदमय झाली होती. रेडा असून ज्याच्या मुखात वेद, चारही वेद प्रवाहित होत होते आणि दिवस रात्र तो वेद म्हणत होता. आता हे तिथल्या स्थानीय ब्राह्मणाला काय आवडलं. एक तर रेडा वेद मंत्र म्हणतो, माणसाला म्हणता येईना. रेडा मंत्र म्हणतो, शुद्ध म्हणतो, रेड्याचं महत्व आमच्यापेक्षा जास्त होत आहे हे त्यांना पाहावे ना. आणि शास्त्र काढलं. वेद कुणाचा अधिकार आहे, यांनी म्हणायचा त्यांनी म्हणायचा नाही. रेडा तर पशु आहे, पशुला म्हणायचा अधिकार आहे का. बंद करा, त्याचे वेदमंत्र म्हणणं बंद करा. नाना प्रकारचे शास्त्र. पशुच्या मुखातून वेद ऐकू नये, पशुतुल्य मानवाच्या मुखातून ऐकू नये असं लिहिले शास्त्रात. जो पशुतुल्य आहे त्याच्या मुखातून ऐकू नये. मग हा तर पशुच आहे. जर कुणी तो पशुतुल्य मनुष्य म्हणत असेल तर कान झाकून घ्यावं असं शास्त्रात लिहिलेलं आहे. आणि हा तर पशु आणि पशुच्या मुखातून वेद ऐकावे लागतात. आणि सगळी आळेगावची वैदिक मंडळी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजाकडे आली. म्हणजे महाराज आता आम्हाला हे काही सहन होत नाही. रेडा वेद मंत्र म्हणतो, वेदमंत्र ते बंद करा. ज्ञानेश्वर महाराजांनी हात जोडले. ब्रह्मवृंदापुढे सगळ्यांनी हात जोडलेले, लक्षात घ्या. सगळ्यांनी हात जोडलेले, कारण त्यांना भूदेव अशी पदवी आहे. या भूमीवरचे प्रत्यक्ष देवता ते आहे. ते कशी असो, पण आपणाला ते पूज्य आहेत. त्यांना आदर द्यायचा, त्यांना सन्मान द्यायचा, त्यांना नमस्कार करायचा, ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. आपण ती करायची आहे. गुणाकडे पाहायचंय, कारण पूर्वजन्मी केलेल्या सुकृतामुळे त्या या ठिकाणी जन्माला आलेले आहे. म्हणजे पूर्वजन्मीचं त्यांचं पुण्य बल खूप जोरदार आहे. आता काय करतील त्याचा त्याने विचार करायचा आहे, तो विचार आपला नव्हे. पण आपण त्यांना आदर देणं, कारण भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं, विप्र प्रसादात धरणी धरोहम, विप्र प्रसादात असुरांजयामी, विप्र प्रसादाच्च दक्षिणोहम. भगवंतांनी सांगितलेलं आहे, विप्राच्या प्रसादामुळं असुरांजयामी, असुरावर माझा विजय प्राप्त होतो, मला विजय प्राप्त होतो. त्यामुळे यांचे आशीर्वाद घेत राहावेत. ज्ञानेश्वर माऊलीने हात जोडले. महाराज आपण प्रत्यक्ष भूदेव आहात, आपली इच्छा पूर्ण. ज्ञानेश्वर महाराज रेडाजवळ गेले आणि तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि मंत्र म्हणणं बंद झालं. गुरुकडे निग्रह शक्ती आणि अनुग्रह शक्ती दोन्ही असतात, लक्षात घ्या. अनुग्रह करणे, काही ठिकाणी अनुग्रह शक्ती असते, निग्रह शक्ती नसते, मग साधक वाया जाऊ शकतो. साधकांना होणाऱ्या क्रिया जर उत्कट झाल्या आणि त्या जर अनावर झाल्या, त्याला कंट्रोल करता आल्या नाही, तर तो साधक जातोच. म्हणून निग्रह शक्ती सुद्धा गुरुकडे असली पाहिजे. कुणाच्या क्रिया वाढत असतील त्याला कमी करता आल्या पाहिजे, हा महत्वाचा भाग. निग्रह अनुग्रह समर्थ जे, अनुग्रह निग्रह समर्थ. ज्ञानेश्वर माऊलीने रेड्यावर हात ठेवून वेदमंत्र म्हणायला लावलं आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींनी निग्रह शक्तीने त्याचे वेदमंत्र म्हणायचे बंद केले. निग्रह अनुग्रह शक्ती ती असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर लगेच तो रेडा खाली बसला. खाली बसला आणि ओम तत्सत म्हणून त्यांनी प्राणोत्क्रमण केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हाताने त्याला समाधी दिली. नंतर एक खड्डा खोदला आणि त्याला समाधी दिली, समाधी बांधली. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी तिथे बांधलेली, त्याची पूजा केली.
कार्तिक वद्य एकादशीला हा प्रसंग झालाय. पुढे चालून ज्ञानेश्वरांची ही पुण्यतिथी आहे. कार्तिक वद्य एकादशी. पण पुढे चालून हा दिवस बदलला गेला. चैत्र शुद्ध एकादशीला आज यात्रा भरते. का तर कार्तिक वद्य एकादशीला सगळे आळंदीला जातात. मग इथे कोण येणार? म्हणून अनेक संत महंतांनी नंतर त्यात बदल केला की म्हणजे की इथली यात्रा कार्तिक शुद्ध एकादशीला भरूत या, कारण कार्तिक वद्य एकादशीला आपण आळंदीला असतो. आळेगावच्या ब्रह्मवृंदाला वेद म्हणण्याचा वीट आला होता, पण वेदघोष बंद झाले. ते कायमचेच वेदमंत्र बंद झाले तिथले. आज असं म्हणतात की त्याच्यानंतर आळ्यामध्ये वेदमंत्र म्हणणारा ब्राह्मण जन्माला आला. कारण वेदमंत्र बंदच करा म्हणून सांगितलं त्यांनी. ते माऊलींचा संकल्प काम करून जातो. त्याला काही करावं लागत नाही. संतांच्या संकल्पात एवढं बल असतं, त्याला संकल्प शक्ती असं म्हणतात. सहज त्यांच्या मनात संकल्पाला वेदमंत्र बंद म्हणता क्षणीच आजपर्यंत त्या आळे गावामध्ये वैदिक जन्माला आला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं नाव मसोबा ठेवलंय. रेडा होता ना मसोबा, परंतु कालांतराने लोक मसोबा नावाचं दुसरं दैवत आहे आणि त्यालाच लोक मसोबा समजून बकऱ्याची बळी द्यायला लागली. तेव्हा स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी एका संतांच्या स्वप्नात सांगितलं की अहो तो मसोबा नाही आहे, तो रेडा आहे आणि लोक त्याला मसोबा समजून बकरे मारतायत, ते बंद करा. तर ते एका संतांनी खूप प्रयत्न करून बली देण्याची पद्धत तिथे बंद केली. बली देवाला लागत नाही, देवाला काही गरज नाही. देवाला काय द्यायचं तुम्ही काही देऊ शकत नाही, सगळं त्याचंच आहे. काशियाने पूजा करू केशवराजा, हाच संदेह माझा फेडी देवा. उदके नाणुजरी स्वरूपते तुझे, तेथे काय माझे मोलवेचे. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय वाहू. वाहू जरी दक्षिणा धातू नारायणा, अन्न ते परब्रह्म तुझे नाही. काय देऊ मी तुला? गाता ती ओंकार टाळीनादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे देवा अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी. धूप दीप सुद्धा रामकृष्ण हरी सगळं तुझंच आहे. आम्ही काय अर्पण करावं? भगवंताला काही देण्याची गरज नाही, पण माणसाने आपल्या स्वार्थाकरता या पद्धती सुरू केल्या. बली कुणाचा बली? अहो द्या ना, वाघाचा बली द्या, सिंहाचा बली द्या. नरभक्षक प्राणी आहे त्यांचा बली द्या. नाही नाही, वाघाचा नाही, सिंहाचा नाही. सुभाषितकार म्हणतात अश्वम नैव गजम नैव, घोड्याचा नाही, हत्तीचा नाही. व्याघ्रम नैवच नैवच, वाघ अजिबात बोलू नका. वाघाचा बली नाही. मग कुणाचा? अजापुत्रो बलिम दद्यात, देवो दुर्बल घातका. अजापुत्राचा, त्या बकरीच्या पोराचा, शेळीचा, मेंढीचा. त्याच्या तर वाघाचा द्या, सिंहाचा द्या, ते नाही एवढा. तिथे अजापुत्र जरी शब्द आलाय तर अजाचा अर्थ वेगळा आहे. अजा आणि अज दोन शब्द लक्षात घ्या. अज म्हणजे ज्याला जन्म नाही तो परमात्मा. अजम निर्विकल्पम निराकार रूपम अजम. अज म्हणजे ज्याला जन्म नाही तो. आता कोण आहे? अद्यंतरहित परमात्मा, परब्रह्म. त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, असा तो आहे. आणि अजा आकारांत स्त्रीलिंगी शब्द झाला. अजा जिला जन्म नाही ती. ती कोण आहे? दोनच गोष्टी या जगामध्ये अनादी आहे. एक अज आणि एक अजा. अज म्हणजे परमात्मा आणि परमात्म्याची शक्ती म्हणजेच माया. माया म्हणजे भगवत शक्ती आणि भगवत भजने तिची निवृत्ती. माया ही भगवंताची शक्ती आहे. ती दुसऱ्या कुठल्याही नष्ट करता येत नाही. माया दुस्तर आहे. मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. भगवंताच्या उपासनेनेच मायेचा नाश होतो. तो बली द्यायचा आहे. भगवंताची उपासना करून माया दूर करायची आहे.
ती अजा, अजा म्हणजे माया, तर ती मायेचा बली द्या सांगताना शास्त्रात लिहिलंय. आणि हे अजाला दुसरा अर्थ काढतात बकरी, आणि बकरीचा बली देतात. ही अत्यंत चूक पद्धत आहे. कुठेही कुठल्याही देवाला कुठल्याही प्राण्याचा जीव लागत नाही. अहो ती जगन्माता आई आहे, आपल्या मुलाला मारून खाईल तरी का? पण मध्यंतरी लोकांनी देवाच्या नावाखाली आपल्या पोटात घालण्याकरता हे सगळे प्रकार केलेले आहेत. अजून कुठे असतील तर थांबले पाहिजेत. ते पूजन केलेलं आहे. करुणी तया पूजन सिंदूर तेल लेपन अलकावती निजस्थान प्रवेशली. आणि आई फाट्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी पूजा केली आणि निघाले. आता रेड्याला समाधी दिली, पण रेड्याचा जो मालक होता तोही सोबत येत होता. तो तिथून पुढे 10-12 कोसावर गेले आणि 10-12 कोसावर त्यांनीही देह ठेवला. आणि त्याची समाधी आजही त्या मार्गावर जात असताना त्याची समाधी दाखवत असतात. पुढे चाकणला आले. चाकणला महिपतीराव नावाचे एक सज्जन श्रीमंत व्यक्ती राहत होते. त्यांनी स्वागत केलं, आपल्या घरी नेलं, पाद्यपूजा वगैरे केली, भोजनाचा उत्तम बेत केलेला आहे. आणि त्यानंतर आनंद झाला. तरी सत्संग चालू आहे, संत महात्मे आलेले आहेत आणि त्याला त्यांच्या मुलीची आठवण झाली. घरचं वातावरण अत्यंत भक्तियुक्त वातावरण असल्यामुळं त्यांची मुलगी पण त्या भक्तिमय वातावरणात वाढलेली आणि तिथे लग्न झालं. आणि ते जिथे गेली ती का फार मोठ्या घरात. मोठे म्हणजे संपत्तीने मोठे. मोठेपणाचे बरेच प्रकार आहेत. काही संपत्तीने मोठे असतात, काही मनाने मोठे असतात, काही अध्यात्मामध्ये मोठे असतात. मोठेपणाचे बरेच प्रकार आहेत. संपत्तीने मोठे असतात ते मोठे मानले गेले नाही, शास्त्राने त्याला मान्यता दिली नाही. संपत्ती क्षणिक आहे. 5 लक्ष घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 5 लाख घरं काशाची आणि तांब्याची होते, शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं होते. तो काय घेऊन जाऊ शकला? काहीही घेऊन जाऊ शकला नाही. म्हणून जे धनाने मोठे ते मोठे नाही. धन खरं पाहता एक साधन आहे, साध्य नाही आहे जीवनाचं. जगण्याकरता एक साधनाची आवश्यकता आहे. जसं वर चढण्याकरता शिडीची आवश्यकता आहे, तर शिडी साधन आहे. वर चढणे हे आमचं ध्येय आहे. त्याप्रमाणे धन हे जीवन पूर्ण करण्याकरता साधन आहे. खरं पाहता भागवतामध्ये ते दुःखमूल सांगितलेलं आहे. त्याला अर्थ म्हणतात लोक, पण अनर्थाचं कारण आहे. अर्थानाम अर्जने दुःखम अर्जितानाम च रक्षणे. धन कमवताना दुःख आहे, त्रास आहे, आणि कमवल्यानंतर सांभाळताना दुःख आहे. आये दुःखम व्यये दुःखम दिक अर्था कष्ट संश्रया. धन येताना दुःख देतं, जाताना दुःख देतं, म्हणून त्याला कष्ट संश्रय अर्थाचं म्हटलं. भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेले आहेत द्रव्याच्या पाठीमागे, अर्थाच्या पाठीमागे. आणि 15 अनर्थाने युक्त असणारा अर्थ कसा काय असू शकतो? तिथे 15 अनर्थ आहेत, तो अर्थ कसा काय? स्थेयम चोरी, स्थेयम हिंसा, अनृतम खोटेपणा, स्थेयम हिंसा नृतम दंभ, काम क्रोध स्मयो मदः, भेद वैर अविश्वास, संस्पर्धा व्यसनानि च. हे झाले व्यसनानीमध्ये 3 भाग मोडतात: द्यूत, अंगना, सुरा. असे एकूण 15 अनर्थ त्या धनाच्या पाठीमागे. चोरी कशाची होते? धनाची होते. हिंसा कशामुळे होते? धनामुळे होते. दंभ कशामुळे येतो? धनामुळे येतो. खोटेपणा कशामुळे होतो? धनामुळे होतो. कामना कशामुळे वाढतात? धनामुळे वाढतात. क्रोध कशामुळे येतो? आर्थिक हानी झाली की क्रोध येतो. वैर कशामुळे वाढतं? धनामुळे शत्रुत्व निर्माण होतं. भाऊ भाऊ मांडायला लागतात. अविश्वास, अविश्वास वाढतो का? आपल्या धनाला हानी होईल म्हणून विश्वास राहत नाही. संस्पर्धा, कॉम्पिटिशन धनाचं असतं. आणि व्यसनानीच द्यूत, अंगना, सुरा. असे 15 अनर्थ या द्रव्याच्या पाठीमागे आहेत. आणि त्याला कोण अर्थ म्हणेल? म्हणून मोठ्यांच्या घरी दिली याचा अर्थ ते धनाने मोठे होते, मनाने मोठे नव्हते. घरी संस्कार नव्हते, भगवंताच्या भक्तीचा लवलेश नव्हता, आणि ही
बाळ कडू पिलेली मुलगी भक्तिरसाचं पान लहानपणापासून पिलेली त्या घरात गेली आणि तिथे भक्ती नावाचा गंध नाही, किंबहुना भक्ती केली तर रागवायची. त्या मुलीला खूप त्रास व्हायचा. म्हणून व्यवहारामध्ये लग्नामध्ये पैसा पाहू नका, मानसिक समाधान हे सगळी संपत्ती लक्षात घ्या. पैसा असेल आणि जर मनाला समाधान नसेल तर तो पैसा सुख देऊ शकणार नाही. मन संतुष्ट पाहिजे. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजाला सुद्धा ते सुख प्राप्त होणार नाही ते माझ्या झोपडीमध्ये. एक निर्धन कवीचं वर्णन आहे. कवी निर्धन नाहीये, काव्यातला कवितेमधला जो संत व्यक्तीचा आहे त्याचं मत असं आहे की राजाला जे सौख्य मिळालं नाही ते माझ्या झोपडीत मला मिळाले. कविता सुंदर लिहिली आहे की धनाने सुखाची प्राप्ती होते म्हणणं चुकीचं आहे. मनामध्ये सुख, सुख मानलं तर सुख आहे, दुःख मानलं तर दुःख आहे. सुखही नाही दुःख नाही, संत महात्म्य आहे त्या सुख मानतात, आहे त्या सुख मानतात. भगवंतानी ठेविले अनंते तैसे ती राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. समाधान असलं पाहिजे. समाधान म्हणजे सुख आहे. समाधानाचं प्रत्यवसान सुखामध्ये होतं. जर मन समाधानी असेल तर सुख मिळणार. आशायाम परमम दुःखम नैरास्यम परमम सुखम. आशावान व्यक्ती समाधानी राहू शकत नाही आणि त्यामुळे तो दुःख भोगतो. नैरास्यम परमम सुखम, त्याला आशाच नाही, तो परमसुखाची प्राप्ती करतो. म्हणून ह्या मोठ्यांच्या घरी मुलगी दिली. मोठे म्हणजे धनानी मोठे होते, मनानी मोठे नव्हते. त्यामुळे त्या मुलीला खूप त्रास व्हायचा, हे सगळ्यांना माहिती होतं. आणि त्यांच्या गुणामुळं या महिपतरावाचा आणि त्यांचं जाणे येणं सुद्धा बंद झालं. पण घरी एवढा मोठा उत्सव चालू आहे, एवढे संत महात्मे घरी आलेले आहेत, आनंद चाललेला आहे. आणि माता पित्याला आपल्या मुलीची आठवण आली. आपली बाळ इथं राहायला हवी होती. किती आनंद झाला असता तिला. ते वारंवार बोलतायत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं. ते म्हणजे तुमची मुलगी खूप सात्विक दिसते. सात्विक आहे असं वाटतं. म्हणजे हो महाराज, सात्विक लहानपणापासून खूप भक्तियुक्त अंतःकरणाने वागते. पण दुर्दैव असं आहे की ज्या घरी तिला दिलं तिथे भक्तीचा लवलेश नाही. महाराज, आपण सर्वज्ञ आहात, आपण एकदा जा ना, आपण जा आणि त्याच्या बुद्धीमध्ये काही बदल करा. आमचं नावही दुष्ट आहे, देवाचं कधी नाव घेत नाही. तर आपण जर गेलात तर कृपा होईल आणि त्यांच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होईल अशी प्रार्थना केली. तेव्हा माझी मुलगी करते पण तिला करू देत नाहीत, नवऱ्यापुढे काही चालत नाही. तर महाराज, आपण तिला कल्याण करण्याकरता राहावं, त्यांच्या बुद्धीमध्ये बदल करावा, त्यांच्या घरच्याच्या, आणि त्यांचं हित करावं. तिला खूप आनंद होईल. साधू संत घरी आले की तिला खूप आनंद होतो. महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ठीक आहे, जाऊ, काळजी करू नका, होईल योग्य वेळ. आणि अशा प्रकारे प्रवास करता करता ही मंडळी अलंकापुरी आळंदीत आलेली. ठीक आहे, 1212 ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि पुढचा प्रवास केलेला आहे. आणि ही आळंदीमध्ये आलेली. आजोबा सिद्धोपंत आणि आजी गिरिजाबाई हयात होती. पण हे चौघेही आजोबाकडे नाही उतरले. आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होता कामा नये, संत वृत्ती आहे. आजोबांच्या मनात काही नाही, आजोबांचं प्रेम राहीलच आपल्यावर. पण बाकीची जी मंडळी आहे ती त्यांना बहिष्कृत करेल, त्यांना त्रास देतील. आणि संतांचा नियम काय? आत्मनः प्रतिकूलानी न परेशान समाचरेत. मला जे आवडत नाही ते इतरांकरता आपण करू नये. आम्हाला बहिष्कार केलाय, त्याला त्रास काय होतो ते आम्ही अनुभवतोय. पण तो त्रास आपल्या आपल्याला होऊ नये, कुणालाच होऊ नये. म्हणून हे चौघे भावंड आपल्या आजोबाकडे न जाता जांभूळ बेटामध्ये जाऊन तिथे उतरलेले आहेत. कारण आळंदीच्या लोकांचं मन अजूनही शुद्ध झालं नव्हतं. त्यांच्या मनात असूया अजून होतीच. पैठणच्या लोकांमध्ये असूया नव्हती, पैठणच्या लोकांमध्ये द्वेष नव्हता. त्यांनी त्रास दिला नाही असं नाहीये, पण असूया नव्हती, द्वेष नव्हता. एक नावाबद्दल त्यांनी याचं नाव ज्ञानोबा तर त्याचं नाव ज्ञानोबा रेड्याचं, हा बोलतो हा रेडा, हा एक उपहास केला.
किंवा यांच्या लिलेला, यांच्या चमत्काराला काहीतरी ऐंद्रजाल आहे, मायावी विद्या आहे असं जरी म्हटले असेल तरी त्यांच्या मनात द्वेष नव्हता. इथे मात्र द्वेष आहे. संपूर्ण कुंभो न करोति शब्दम आज सांगितलेलं. भरलेला घडा कधी डवळत नाही, अर्धा घटच जास्त डवळत. म्हणजे अर्धवट अभ्यास करणारे जे लोक आहेत त्यांना आपल्यापेक्षा कोणी मोठा होईल की काय याची असूया निर्माण होते. जिकडे तिकडे वातावरण आहे, लक्षात घ्या. सर्वत्र माझ्यापेक्षा कोणी मोठा होतोय हे त्यांना अजिबात आवडत नाही. मी सर्वज्ञ, मी मोठा, हे खूप चाललेले आहे. मी महंत, मी महामंडलेश्वर, मी पीठाधिपती, मी मठाधिपती, मी सर्व कळे परंतु न कळे कोठील मी कोण. मी कोण आहे, मी कुठला याचीच माहिती नाही. हे सगळं मिमीपणात इथं राहून जाणार आहे. बरोबर काय येणार याचा विचार करा. ना पीठ बरोबर येणार आहे, ना मीठ बरोबर येणार आहे. अहंकार मात्र बरोबर येणार आहे. अहंकारामुळे रावण नष्ट झाला, अहंकारामुळे दुर्योधन नष्ट झाला. अतिमानात बलिर्बद्धो, अतिदानात बलिर्बद्धो, अतिमानात सुयोधन, अतिरूपेण वै सीता, अति सर्वत्र वर्जे. कुठली गोष्ट अति नसावी. अतिदानामुळे बली बांधला गेला. अतिदानात बलिर्बद्धो, अतिमानात सुयोधन, अत्यंत अभिमानामुळे दुर्योधनाचा नाश झाला. अतिरूपेण वै सीता, सीता जरी जगन्माता होती तरी अत्यंत रूपवती असल्यामुळे रावणाने पळवून नेलं. पण कुठल्याही गोष्टी अति सर्वत्र वर्जे, अति नसाव्यात. जांभूळ बेटात उतरले आहेत. आळंदीकरांची भावना बदललेली नाही, कारण पूर्ण ज्ञान नाही ना. पैठणकरांनी लगेच मान्यता दिली नाही, हे अद्भुत आहे, हे ईश्वराचे अवतार आहेत, आणि लगेच त्यांचे पाय धरले. एवढं तरी असावं. आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत कळल्यानंतर पाय धरायची योग्यता पाहिजे. नसलेला भाव आणून आमच्यापेक्षा ते श्रेष्ठ नाहीत हा दाखवायचा प्रयत्न करू नये. ज्याचं मन त्याला साक्षी असतं, मन सांगतं की तुझ्यापेक्षा ते मोठे आहे. आणि काय बिघडलं कुठं? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जो प्राणी मात्राला नम्र होतो तो भगवंताला बांधून ठेवू शकतो. काय बिघडलं? पण माणसाला सवय काय माहितीये का? गाडीत बसले तरी आपली सुटकेस डोक्यावर ठेवून बसतात. कशाला? खाली ठेवा ना. हे जे अहंकाराची सुटकेस आहे ती खाली ठेवा, प्रवास सुखाचा होईल. नाही आम्ही डोक्यावर ठेवून बसतात. बसा, हुशार बसा. या कर्मठ ब्राह्मणांची या भावंडाविषयी बुद्धी अजून शुद्ध झाली नव्हती. तरी विठ्ठलपंतांना महादोषी ठरवून प्रायश्चित दिलंच. त्यांचा दोष आता विचार सगळ्यांनी करायचा आहे. दोष कुणाचा होता? त्यांनी गुरुची आज्ञा पालन केली म्हणून दोष. शास्त्र म्हणतं आज्ञा गुरुनामा विचारणीय. गुरुच्या आज्ञेचा विचार करायचा नाही. गुरु आज्ञा पालन केली पाहिजे. तरी आज्ञा पालन केली पण त्यांचा दोष. ब्राह्मणांचा दोष नाही, कारण पत्नीची अनुमती घेतल्याशिवाय आणि संत संन्यास घेता येत नाही म्हणून त्यांनी परत आणि विधिवत शास्त्रशुद्ध परत पाठवले. त्यांचा दोष नाही. बर, जे अजाणते बाळ ज्यांचा काहीच दोष नाही, विठ्ठलपंत रुक्मिणीच्या उदरी जन्मले, त्यांचा काय दोष? परंतु दोष दृष्टी ज्याची आहे, दोष कुठे नाही बरं का, आपल्या दृष्टीमध्ये दोष, कुठे दोष नाहीये. फक्त दृष्टी बदला, जग चांगलं दिसे. दोष आमच्या दृष्टीमध्ये आहे, बाकी कुठेच नाही. आमच्या दृष्टीमधले दोष काढून टाकायला शिका. हा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आळंदीकरांवर पैठणच्या चमत्काराचा काही विशेष परिणाम झाला नाही.
त्यांना वाटायचं ही खोटी गोष्ट असेल, काहीतरी मनगणंती केल्या असतील, अजून होऊ शकतं काय, रेडा बोलतो वगैरे वगैरे. हे अहंकाराचं आवरण घेतलं की तिथं सुज्ञपणाचं काही चिन्ह दिसत नाही. त्यांनी आपल्या आपल्या भोवती एक कवच करून घेतलेलं आहे. बस मी जाणतो ते एवढंच विश्व आहे. त्याला कूप मंडूकवत असं आपण म्हणतो. डबक्यातल्या बेडकाला विचारलं जग केवढं आहे का, एवढंच आहे. पण त्याला हे माहित नाही की समुद्रासारखं मोठं जग आहे, हे त्याला माहिती नाही. तसं स्वतःभोवती एक अज्ञानाचं आवरण करून घेतात, त्यातच ते सर्वश्रेष्ठ मानायला लागतात. आणि विद्वानापेक्षा अविद्वान जास्त कर्मठ असतात. विद्वान कुठल्याही अहंकारात पडत नाही, कुठल्याही कर्मलेपनात पडत नाही. साधी गोष्ट एक सांगतो. माझे परमपूज्य गुरुदेव दत्त महाराज कवीश्वर हैदराबादला आले होते. आजेगावकरांच्या घरी त्याचा मुक्काम असायचा. गुरुनी महाराजांपासून त्यांच्या घरी सदाचार नावाचा बंगला काचीगुड्याला, त्याच्या घरी मुक्काम असायचा. आणि 16 ओळ्यात खूप शंकर काका आजेगावकर हे टेंबे स्वयं महाराजांचे शिष्य होते, गुरुनी महाराजांचे गुरुबंधू. त्यामुळे त्यांच्याकडे आचार विचार भरपूर. पण पुढे कालांतराने त्याला काय म्हणतो आपण, जनरेशन, पुढची दुसरी पिढी झाली, तिसरी पिढी झाली, आम्ही काढायला घेतलं. आणि आता त्या नवीन सुनबाई आलेल्या, त्यांनी 6 वारीमध्ये वाढलं. दत्त महाराज, गुरुनी महाराज, काका महाराज हे सगळे 9 वारीमध्ये जेवायचे. 6 वारीमध्ये वाढलं, पण दत्त महाराज काही बोलले नाही, काही बोलले नाही. या ठिकाणी कुणी जर अर्धवट कर्मठ असला असता तर लगेच फन 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 सुरू केली असती. दत्त महाराज काही बोलले नाही, सागरासारखे गंभीर असायचे. तसे महान व्यक्तिमत्व पाहायला मिळणं भाग्य. नमस्कारला तर महाराज म्हणाले, अहो त्यांना नमस्कार करा, ते प्रत्यक्ष दत्तात्रेयाचे अवतार आहेत. एवढं मोठं व्यक्तिमत्व आम्हाला गुरु म्हणून लाभलं, ते खरंच भाग्य. ते काही बोलले नाही. नंतर त्यांच्या बरोबर दुसरे व्यक्ती असायचे सोबत, ते म्हणजे महाराज भूत भविष्य वर्तमानाचा समन्वय साधायचे. कर्मठपणा म्हणजे केवळ असंच झालं पाहिजे असं नाहीये. देश काल परिस्थिती याचा विचार करून माणसाने वागावं, तारतम्य ज्ञान द्यायला म्हणतो आपण. आणि महाराजांची फार मोठी विशाल मनोवृत्ती होती. त्यांनी उत्तर दिलं, हे पहा मी 16 जेवतो, वाढणाऱ्याने कसं वाढलं हा भाग कारण ते बोले नाहीत काही. तसं शुचिरभूतता, मनाचा प्रसन्नतेचा, पवित्रतेचा भाव महत्वाचा आहे, तो विचलित होऊ देता कामा नये. महाराज त्यावेळेस काहीच बोलले. अर्धमटपणात पडतात ते कर्मठच पडतात. कर्म करावं पण कर्मठ होऊ नये. कर्म करीसी तरी कर्मठची होशी, परी वैष्णवन्न होसी अरे जना. तीर्थ करीसी तरी त्या पडीच होसी, परी वैष्णवन होसी अरे जना. यज्ञ करीसी तरी याज्ञिकची होसी, परी वैष्णवन होसी अरे जना. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होसी अरे जना. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होसी अरे जना. त्या भगवंताचं नाव घेताल तरच वैष्णव व्हाल. बाकी वैष्णव म्हणजे काही माला मुद्रा ह्याच्यात नाहीये. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो. जो अंतःकरणाने शुद्ध आहे त्या गळ्यात माळ असेल काय नसेल काय, असावी. याचा अर्थ असा काढू नका की माळ टाकून द्या, गंध लावू नका, असा अर्थ नाहीये. शास्त्राचं पालन केलंच पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज एके दिवशी भिक्षेला बाहेर पडले आणि एक कर्मठ ब्राह्मण आपल्या मुलाला वधू शोधण्याकरता बाहेर पडत होता. आणि समोर महाराज ज्ञानेश्वर महाराज आहे. किती मोठा शकून आहे. पण दुर्दैव असतं, लक्षात घ्या. शकुनाला अपशकुन मांडणारी मंडळी बरीच आहे.
आता संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज भगवंताचे अवतार समोर झाले, त्यापेक्षा काय शकून आहे हो? आम्ही साधी गाय समोर आली समजचं काय, एक सुवासिनी समोर आली तर आम्ही शकून मानतो, हे तर भगवंताचे अवतार आले. पण हे कळायला पाहिजे ना, कळालं पाहिजे ना. जो झोपेत आहे त्याला जाग करता येतं, पण जो झोपेचं सोंग करतो त्याला जाग करता येत. तशी ही आळंदीची मंडळी जाणून ऐकून सुद्धा आळंदीला काय प्रकार पैठणला काय प्रकार घडला हे जाणून सुद्धा स्वतः डोळ्यावर एक अहंकाराचा पडदा घेऊन वावरत आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज समोर आले आणि हे ब्राह्मण खवळले. किती मोठा अपशकुन झाला. माझ्या मुलाकरता मी मुलगी पाहायला चाललो होतो, आता माझा मुलगा आमरण ब्रह्मचारीच राहणार, त्याचं लग्न होणार नाही. खूप बोलायला, खूप बोलायला. अहंकार खूप बोलतो, अहंकार खूप बोलतो. माऊली शांतपणे सहन करताय. अहो, ज्या भगवंताने विष पिलं त्याला या विष प्यायचं काय अवघड आहे? काही अवघड नाही. पण मनात वाटतं किती दिवस असं सहन करणार? सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात हो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये. तेच 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 ते जन्मल्यापासून तेच सहन करतोय. तुम्ही इथे आमच्या नशिबालाच का राहिला? जा ना कुठेतरी, एवढं मोठे जग आहे, जा कुठेतरी. आम्हाला उठले की रोज तुम्हाला पाहावं लागतं. नाना प्रकारचे अपशब्द बोलायला लागले आणि तो प्रकार पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले. आता तर जास्तच आव चढलेला आहे. आणि त्याने ज्ञानेश्वर महाराजावर हात उचलला, हात उचलला. ज्ञानेश्वर महाराज काही बोलले नाही. तो काळ वेगळा होता, लक्षात घ्या. तो काळ वेगळा होता आणि संत क्षमा करतात. पण खंत ही वाटते, संत क्षमा करतात पण खंत ही वाटते की बाकीचा समाज काय करत राहिला. आमच्या इथे इथेच हानी झालीये, इथेच हानी झाली, बाकी जी बघ्याचं रूप घेऊन बघत राहतात. का हो? एकनाथ महाराजावर एक यवन 100 वेळा थुंकला, नाथ महाराजांनी सहन केलं. ती कथा सगळीकडे पसरलेली आहे. बाकीच्या समाजाने काय बांगड्या घातल्या होत्या? त्याला थांबवत आलं नव्हतं की एक यवन आपल्या एका संतावर थुंकतोय आणि आपण बांगड्या घालून बसलो, बघ्यासारखं बघत राहिले. तसं ज्ञानेश्वर महाराजांना मारताना सुद्धा आमचा समाज हा बघत होता. किती विडंबना आहे. ज्ञानेश्वर महाराज विचार केला, पुढे आता यांना आमचं तोंड पाहावं वाटत नाही तर जगण्याचा अर्थ काय? आमच्यामुळे जगाला काही फायदा व्हावा, लाभ व्हावा याकरता जीवन असावं. जीवन कशा करताय? फुलाचं जीवन कशा करताय? जगाला सुगंध देण्याकरताय. माणसाचं जीवन कशा करताय? इतरांना सुख देण्याकरताय. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. काही उपकार करता येणं हेच पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास होणं हेच पाप आहे. पण आमच्यामुळे लोकांना जर त्रास होत असेल तर जगायचं कशा करता? आमचं दर्शन सुद्धा लोकांना अशुभ वाटतं. काय करावं काय? आम्ही भिक्षेला गेलो त्यांना अशुभ व्हायला वाढायला लागतं. काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कैशापरी. गोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ते म्हणतात की अशी परिस्थिती ज्ञानेश्वर महाराज हल्ली. आता राहणंच नको, पुरे झालं, राहणं नको. अहो किती सांगितलं तरी बुडती हे जन न देखवे डोळा. हे लोक बुडतायत म्हणून करुणा आमच्या हृदयामध्ये आली, पण त्याला काही फरक पडत नाही. कुठेतरी कायम तर निघून जाऊ द्या, पण कुठे गेल तरी समाज तोच, समाज तोच ना. आता दिसो नाही जना,
ऐसे करी नारायणा. भगवंताला प्रार्थना करतात, देवा आता बस पुरे झालं, आता आमचं दर्शन लोकांना नको वाटते ना, नको. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सिद्धबेटामध्ये एक भुयारीसारखी कुटी होती, त्या कुटीत जाऊन बसलेल्या. आता कोणी ही कथा परळ मागायला गेले होते, ते परळ फोडलं म्हणजे मांड्याच्या प्रसंगात तिथे पण सांगतात, किंवा इथे आपल्याला कथेची प्रसंगाची महत्व आहे. ऊस खाण्याची महत्व आहे, ऊसाला किती पेर होते, किंवा आंबे खाण्याची महत्व आहे, आंब्याच्या कोळी मोजण्याची महत्व आहे. तर त्या प्रसंगातली कथा इथे का सांगितली यात आम्ही पडणार नाही. त्यांच्या चरित्रामध्ये लीला घडली, ते कुठे घडली, कोणत्या प्रसंगात घडली याचा आम्हाला कालगणना करायचं कारण नाही, ते इतिहास संशोधकाचं काम आहे, त्यांनी करा. पण आम्हाला त्या लीला कोणती अगोदर कोणती नंतर, ही कुठे झाली ते कुठे झाली याचा काही संबंध नाही, लीला घडली हे आम्हाला एवढंच राहील. ज्ञानेश्वर महाराज साठी लावून बसले. इकडे निवृत्तीनाथ भिक्षा मागून घरी आले, ज्ञानोबा दिसत नाही. ज्ञानोबा गेला कुठं? मुक्ताई, ज्ञानेश्वर कुठे? अजून आला नाही का? आज मी ऐकलं की कुठेतरी गावात त्यांना त्रास दिला म्हणे, कुठेतरी छळलं म्हणे खूप. आणि हे ऐकताच मुक्ताई आणि सोपान आणि शोधायला लागले, कुठे गेला ज्ञानोबा? योगी याची खुण योगी जाणे. योगेश्वर आणि योगीश्वर, भगवान शंकर योगीश्वर आहेत आणि भगवान कृष्ण योगेश्वर आहेत. यत्र योगेश्वर कृष्णो, योगेश्वर कृष्ण आहेत आणि योगीश्वर शंकर निवृत्तीनाथ. शंकराचे अवतार निवृत्तीनाथ ते योगीश्वर, आणि विष्णूचे अवतार ते ज्ञानेश्वर. नेमकं शोधता शोधता तिथे पोचले आणि दार लावून बसले त्यांनी पाहिलं आणि आत पावली त्याची खात्री केली आणि मुक्ताबाईने ताटीची आव्हान म्हटलेल्या. योगी पावन मनाचा, काही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे भावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती माना वा उपदेश, विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा. योगी कसा असावा? पावन असावा. समुद्राच्या वरची लहर समुद्राला विचलित करत नाही. जे लहरे आहेत ना ते समुद्राला विचलित करत नाही. तसं हे बाहेर होणारे जे संस्कार आहेत त्याचा मनावर गंभीरपणे कारण तो पवित्र असला पाहिजे. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, दुसऱ्यांचे अपराध क्षमा करावे. लोक रागाने काही जरी बोलले तर साधून सुखानं पाणी. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. शब्दबाण जर आपल्याला लागले असतील तर तो उपदेश समजावा. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती माना वा उपदेश, विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो ज्ञानोबा दादा, ज्ञानोबा दादा, मुक्ताबाई म्हणते जगतरूपी पटात ब्रह्मरूपी दोरा भरलेला एकच दोरा आहे. कुणाला कोणाचा द्वेष करणार? सर्वम ब्रह्ममयम जगत, सगळं ब्रह्मच आहे. विश्वपट ब्रह्म दोरा, तुम्ही कुणावर रागवणार? तुमच्यामध्ये जे चैतन्य ते त्यांच्यामध्ये चैतन्य. अन्नमयाद अन्नमयम अथवा चैतन्यमेव चैतन्यात. जे चांडाल आणि शंकराचार्यांना बोललं होतं त्याचं सूत्र थोडक्यात सांगितलेलं इथं की सगळ्यामध्ये एकच चैतन्य भरलेलं आहे, एकच परमात्मा भरलेला आहे. म्हणून माऊली दादा आपण रागू नका. संततेची जाणा जगी, दया क्षमा जाचे अंगी, लोभ अहंता येना मना, जरी विरक्तते जगी विरक्ततेची जाणा.
इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा संततेची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी संत त्यांनाच म्हणायचंय ज्याच्या देहामध्ये ज्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये दया क्षमा आहेत तेच संत आहेत. मनामध्ये लोभ ममता याचा लवलेशही नाही आणि ते जगात विरक्त आहेत तेच संत आहेत. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी ज्याच्या मुखामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध ज्ञान आहे तेच सुखी असतात. मिथ्या कल्पना मागे सारा त्यांनी आम्हाला बोललं त्यांनी आम्हाला बोललं ती मिथ्या कल्पना मागे सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे ताटीचे अभंग आहेत. खूप सुंदर विवेचन त्यामध्ये केलेलं आहे. श्रोते हो, ज्ञानेश्वरांचं चरित्र अद्भुत आहे. यथामती सांगायचा प्रयत्न करतो आहे. आपण हे श्रवण करत आहात. त्यांचं जीवनामध्ये आपले आदर्श घ्यायचा आहे. त्या मार्गाने जायचंय. महाजनो येन गतस्थ पंथः मोठे लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला प्रवास करायचा आहे. संतांची या वाटे वाट चालू आता मग भय चिंता नाही नाही. संतांच्या वाटेने आपण जाऊत या मग कसली भय कसली चिंता राहणार नाही. म्हणून आपण त्यांच्यावर त्यांच्या चरणी नमस्कार करूत या आणि शेवटी प्रेमाने राहा, आनंदाने राहा, निरामय राहा, आरोग्य संपन्न राहा, भगवंताचं स्मरण सदैव ठेवा, संतांचं नाव मुखानी घ्या. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे तर तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. पाप रोगाच्या रूपात येतात पण संतांच्या नावामुळे जात असतात. त्यांचं नाव ठेवा आणि शेवटी प्रार्थना करू या सर्वोपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि सर्वे जनाः सुखिनो भवन्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ की जय. आपकी जोड़ी जो आपका जिससे रवि के आपको